दुसरी धाव आणि त्या दुसऱ्या धाब्याची जी संधी निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं सध्या करत असताना पहिल्या बॉलवरती रन्स आल्या 2. डाव सुरू झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडेसाखरे टीमचा. पहिल्या डावामध्ये ते फलंदाजी करतात. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर ओमसाई आंबेळेच्या विरुद्ध बॉलर तयार. राऊंड विकेट जयेश. पुन्हा एकदा रनवेमध्ये आला व्यत्यय. डेड बॉल. लागोपाठचा दुसऱ्या सिग्नल आता ऑनफिल्ड अंपायर हरेश कराळे सरांच्या वतीने करण्यात आला. आय थिंक फूड काउंटेशन केलं नव्हतं त्याच काळाचं जयेशनं स्वतःला थांबवलं गेलं. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम हिम. विराजच्या बॅटमधून 2 धावा जो सध्या स्टॅकर एंडला सलामी विराजच्या भूमिकेत. ऑन साइडला वळवण्यात आलाय. काऊ फेसला फिल्डर उपस्थित आहे अंकुश संगनायक. त्याचा कॉन्फिडन्स आपण बघितला. जबरदस्त झेल संपादित होतोय आणि विराजला माघारी धाडण्यामध्ये सुयश मिळतंय ते गोलंदाज जयेशला. पहिला धक्का जे बजरंग कोंडेसाखरे क्रिकेट संघाला. येस इट इज. विकास माघारी परतलेले आहेत. त्यांच्याच बॅटमधून डावाची सुरुवात 2 धाव्यानं झाली होती. स्टॅकर एंडला विराजला आपण बघत आहोत. तर त्यांची सोबत देण्यासाठी नंदू न्यू बॅटर सध्या स्टॅकर एंडला. विकास विराजी सलामीची जोडी लगेचच पार्टनरशिप ब्रेक करण्यात आली आहे. 2 वरती पहिला धक्का जय बजरंग कोंडेसाखरे क्रिकेट संघाला. ओमसाई आंबेळेसाठी पहिले सुयश तर सांघिकी सफलता पहिली गोलंदाज जयेश पवार करता. नंदू सध्या ऑन स्ट्राईक. आणखीन एक मधल्या फलीचा भरोसेमंद फलंदाज सध्या स्टॅला. बॅकफुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर हनुमंत पवार यांचं चांगलं बॅकअप आलं. सांघिकी सफलता पहिली झाल्या जरूर मात्र रिटर्न क्रीज मध्ये सुखरूप होते. त्या ठिकाणी स्टॅकर एंडवरती बॅटर नंदू डॉट बॉलची सांगता होताना सध्या पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्या स्थिर आहे. रन्स दाफलकरती पाहायला मिळत आहेत आतापर्यंत 2. नऊ 35 ला पहिला बॉल पडले. लक्ष सुद्या 2 वरती पहिला धक्का नंदू आणि त्यांच्या समेत विराज हे 2 बॅटर सध्या ऑन ग्राउंड आपण बघत आहोत. सलामीवीर विकास 2 धाब्याचं योगदान देताना माघारी परतले आहेत. पार्टनरशिपची नितांत गरज आहे. अक्रॉस द बॅट ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. गुडले स्पॉटवर जसा चेंडू पडला हलकासा तो टॉस झाला. त्याच कारणास्तव ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न फसलेला आपण बघत आहोत. टॉप ऑफ द ऑर्डर नंदूचा. त्याच्या अगेन्स्ट येणारा लागोपाठचा हा दुसरा निधाव चेंडू. धावसंख्या स्थिर. 2 धावा धावफलकावरती. फुलर लेन पाहत होता. बॅटची कडा घेतली गेलेली आहे. त्यानंतर स्वतः गोलंदाज पोहोचतायत. सिलिक कव्हरच्या दरम्यान बॅकअप करण्याकरता मिळते एक ती सिंगल आणि सिंगल धाब्याच्या सोबतीने धावसंख्या सध्या एकूण अंकित होती. ती बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडेसाखरे क्रिकेट संघाची. एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा सध्या धावफलकावर. 3 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टॅकर एंडला विराज सलामीवीर या मॅच मध्ये सध्या खेळण्यासाठी. शॉर्ट ऑफ गुडलिंद होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला टार्गेट करत होते. चेंडूवरती एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. गती चांगली होती. सरते शेवटी बॅटरला बीट करत असताना बॉल पाठीमागे विकेट किपर हनुमंत यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. इकॉनॉमिकल कामगिरी. सुरुवात पहिल्या चेंडूवरती 2 धाव्यानं झाली होती. मात्र जयेशनं पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल परफॉर्मन्स विथ द बॉल दिलाय तो ओमसाई आंबेळे क्रिकेट संघाकरता. 3 ला सध्या 1 लॉस. स्लोबर स्टेडी स्टार्ट. शांत आणि संयमी सुरुवात. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग कोंडेसाखरे क्रिकेट संघाची सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. 3 ला सध्या 1 लॉस. थोडं डिस्कशन सध्या करत असताना ओमसाई आंबेळे क्रिकेट संघ ऑनफिल्ड अंपायर राज भोईर सरांसमवेत. मात्र रिक्वेस्ट आहे 9:35 ला पहिला बॉल पडला. स्पीडअप गरजेचं राहील.
निर्णायक षटक दुसरं सध्या सुरू होतंय. ऋषी पवार येतात गोलंदाजी करता. आणखीन एक जिनियन ऑलराऊंडर टीम ओमसाई आंबळे क्रिकेट संघाचा सध्या बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना स्क्रीन एंडकडून निर्णायक पहिल्या डावाचं षटक दुसरं सध्या प्रगतीपथावरती असताना स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत नंदूला टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3ऱ्या क्रमांकावरती सध्या खेळण्यासाठी. पहिला बॉल विकेट किपर बीट शॉट थर्डमॅन बीट शॉट फानलेक देखील बीट बॉल लॉंग स्टॉपला निघून चाललाय. पंचांचा अधिकृत इशारा इट इज फ्रॉम बाईज या निर्णायक धावफलकाला कलाटणी देणाऱ्या महत्वपूर्ण लाभदायक उपयुक्त फायदेशीर 4 धावा जे बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाकरता. गोलंदाजाला संधी नव्हती. यष्टीरक्षकाला संधी नव्हती. शॉट थर्डमॅन शॉट फानलेगला संधी नव्हती. बाईकच्या 4 धावा 4 धावासंख्या आपण बघत आहोत 7 या आकड्यावर. राऊंड विकेटने चांगला आउटस्विंगर टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा टर्न झाला बाहेरच्या बाजूने. बाउन्स देखील चांगला पाहायला मिळाला. सातत्यानं कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकात जयेशचा ज्याला सक्सेस मिळाला आणि या षटकात पहिला बाईकचा 4 जरूर आला. मात्र ऋषी पवारनं लगेचच केले ते कमबॅक. धावसंख्या स्थिर अवघ्या 7 धावा धावफलकावरती. फुल लेंथ होता चॉप करण्याचा प्रयत्न करत होते. चांगला वेग पाहायला मिळाला. बरोबर वाईड लाईनला टार्गेट करून गोलंदाजी करण्याचा प्लॅन आणि त्या प्लॅनमध्ये आतापर्यंत सक्सेसफुल आपण बघत आहोत गोलंदाज ऋषी पवारला. बाईकचा पहिला 4 त्यानंतर येणारे लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर अवघ्या 7 धावा धावफलकावरती. स्विंग अँड मिस मरवर ब्युटिफुल डिलिव्हरी अपील पंचांकडे करण्यात आलेलं आहे. मात्र पंचांचा स्पष्ट नकार येतो. यष्टीरक्षकाची चपलता बघा, त्याचं कौशल्य बघा, त्याचं स्किल बघा. अगदी यष्ट्यांना खेटून उभे धनवंत पवार चांगलं बॅकअप करतायत. बॉलला आपल्या हातामध्ये कलेक्ट करतायत आणि जसा वेळ मिळतोय अगदी क्षणार्धात यष्ट्या देखील उद्ध्वस्त करतायत. लागोपाठचा 3रा निर्धाव चेंडू ऋषी पवारच्या स्पेलमधून दोनही गोलंदाजांनी इकॉनॉमिकल कामगिरी विथ डॉट बॉल पर्सेंटेज या मॅचमध्ये आता केली आहे. ती फिल्डिंग करणाऱ्या ओमसाई आंबळे क्रिकेट संघाकरता. स्कोर आपण बघत आहोत सध्या 7 या आकड्यावर 7 ऑन बोर्ड. निर्णायक षटक डावाचं दुसरं सुरू असताना ऋषी पवारने केली आतापर्यंत लाजवाब कामगिरी. पहिला बाईचा चौकार त्यानंतर लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू. नंदूचं स्ट्रगल या मॅच मध्ये सध्या सुरू आहे. ऑफस्टमच्या बाहेर बॅकफुटवर आले कट करण्यात आलाय. चेसा फिल्डरला आउटफील्ड फास्ट बॉल चला निघून डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरते शेवटी धावसंख्येची जी कोंडी होती ती कोंडी आता 5व्या चेंडूवरती फोडली आहे. फलंदाज नंदून चौकार. लॉफ्ट केला समोर लॉंग ऑफचा फिल्डर थोडा वाईड उपाय झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न. बॉडी बॅलन्स त्यानं गमावला. बॅकअप केलेले स्वतःला. जोपर्यंत फेक केली जाईल विकेट किपर एंडला 3री धाव कॅज्युअल अप्रोच आणि 3री धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. ज्या ठिकाणी अवघी 1 धाव होती त्या ठिकाणी फिल्डरवरती दबाव बनवला, त्याला चूक करण्यास भाग पाडलं आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना सुरुवात जबरदस्त झाली होती ऋषीची. मात्र तदनंतर शेवट थोडा समर्पक झाला, गोड झाला तो बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाचा. धावसंख्या आपण बघत आहोत 2 षटकांच्या अंती एका गडाच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती. 14 ऑन बोर्ड. पहिला धक्का 2 वरती बसला होता. त्यानंतर ही पार्टनरशिप सध्या हळूहळू बिल्डअप करत असताना विराज आणि त्याच्या समेत आपण बघत आहोत नंदूला. स्पीडअप गरजेचं राहील. ओमसाई आंबळे लक्ष सुद्धा. यानंतर होणारा जो सामना आहे न्यू यंगस्टर कुरावळे बी आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स सरळगाव. बरोबर मिड इनिंगच्या दरम्यान दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ही महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्या. आणि त्या समवेत आपण जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल, कोणी टीम मेंबर संघ प्रतिनिधी उपस्थित असाल तर लगेचच आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. फर्स्ट ऑफ ऑल आपला ड्रेस कोड कलेक्ट करा.
2 षटकात यष्टीरक्षण आणि तदनंतर आता गोलंदाजीची देखील धुरा सांभाळताना आपण बघत आहोत हनुमंत पवारला. महत्त्वपूर्ण डावाचं तिसरं षटक सध्या प्रगतीपथावरती. कॉम्बॉक्स एंड कडून बॉलिंग ट्रॅकवरती हनुमंत आपण बघत आहोत. आउटफील्डचे दरवाजे खुले झालेले आहेत. ऑन साईडला स्कोर लेग, त्याचबरोबर मिड विकेट, काव कॉर्नर, स्टेटिस लॉंग ऑन, त्याचबरोबर लॉंग ऑफ वाईडिश उभा करण्यात आलेला आहे. कव्हर पॉईंट आता पुढे सरकवलाय. मिड ऑफ थोडासा वाईडिश उभा करण्यात आला. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन त्याच्या समेत आपण बघत आहोत. शॉर्ट फान लेगला वेळ जास्त घेत आहे अंकुश ऋषी, लक्ष सुद्या. बरोबर 9:35ला पहिला बॉल पडलाय. स्पीडअप गरजेचं राहील. 14ला 1 लॉस, 2 षटकं संपली. तिसरं षटक सुरू होतंय. हनुमंत पवार निर्णायक तिसऱ्या षटकात गोलंदाजी करता. पहिला बॉल लो फुलटॉस होता. विकेट किपर बीट, शॉर्ट फायनल देखील बीट. बॉल लॉंग स्टॉपला धडक मारतोय. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची अपेक्षा. एससीडीज 4 रन. हा येतोय चौकार. डायबर्ट झालेला आपण बघितला. बाल बचावलं त्या ठिकाणी फलंदाज नंदू. अदरवाईज प्लेड ऑनची शक्यता देखील नाकारता आली नसती. मात्र नशिबाची साथ या मॅच मध्ये सध्या त्याला लाभते. स्कोर आपण बघत आहोत 18 या आकड्यावरती. समोर ठेवलेला बॉल ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूबाटचा संपर्क झाला नाही. वेग थोडा कमी केला होता मागच्या चेंडूच्या तुलनेत. त्याच कारणासह आपण बघत आहोत बॅटाने पाडमध्ये जे अंतर होतं, बरोबर त्या अंतरमधून चेंडू निघून चालल्या पाठीमागे विकेट किपरकडे. जास्त अंतर पडलं, त्याच कारणासह गोलंदाजाला संधी कमबॅकची आणि त्या संधीचं सोनं करण्यात आलं हनुमंत पवारकडून. ऑन साइडला बॅकफुटवर आले. पूलचा हा पॉवरफुल फटका. बॉल पाठवलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातील हा पहिला नेत्रदीपक नयनरम्य फटका, षटकार. चोवीस या आकड्यावर. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल करत होते नंदू, मात्र त्यांना रोखलेलं विराजनं. मानस होतं परंतु धाडस झालं नाही. बॅकअप विकेट किपरचं लगेच झालं, त्याच कारणासह नंदू माघारी परतलेले आहेत. आणखीन एक सिंगल, स्कोर सिंगल धाब्याच्या सोबतीने पोहोचले आतापर्यंत 25 धावा दाखल करू दी. कालच्या दिवसात अवघ्या 19व्या चेंडूत 67 धावा देखील चेस होताना आम्ही पाहिल्यात. हे फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटसाठी खेळपट्टी खऱ्या अर्थानं नंदनवन आहे. फक्त तुमच्याकडे ते स्किल हवं, ते टॅलेंट हवं, ते पोटेन्शियल हवं आणि ते शोकेस देखील होणं गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक विराज. बॅटची आतली कडा, अपील झालं असा प्रश्न विचारण्यात आला होता विकेट किपर कडून. प्रश्न उपस्थित झालाय. विकेट किपर गोलंदाज स्पष्टपणे सांगतायत आतली कडा आहे, मात्र पंचांचा कुठलाही अधिकृत इशारा आला नाही. सो बॅटर इज सेफ. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 25-25. विषयमध्ये फोर्स केलाय. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे निर्णायक तिसऱ्या षटकाचा समारोप केलाय तो संघर्षमय षटकारानं. सिक्सर. स्कोर 31. 31 धावा. मागच्या 2 षटकांमध्ये हवा तसा धावफलकाचा वेग नव्हता, हवी तशी धावफलकाची गती नव्हती. मात्र या षटकात 17 धावा हनुमंत पवारच्या अगेन्स्ट आलेल्या आहेत. 2 सिक्सर, 1 4, 2 डॉट, 1 सिंगल. त्याच कारणास्तव सध्या टीम चांगल्या पोझिशनमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. जय बजरंग कोंडे साखरे. 13 चेंडू 19चं कॉन्ट्रीब्युशन. नंदू आणि त्यांची समेत त्यांची सोबत साथ देत असताना 4 चेंडूत 8चं योगदान आपण बघत आहोत सलामीवीर विराजचं.
बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये सुरुवात दमदार झाली होती. जयेशची पहिल्या षटकात अवघ्या 3 धावा त्यानं दिल्या होत्या. ऋषी पवारचं षटक दुसरं, त्याच्या अगेन्स्ट 11 धावा आल्या, ज्यात एक 22चा चौकार होता. मात्र हनुमंत पवारच्या अगेन्स्ट दोन्ही बॅटर्सनी गिअर चेंज करून टॉप गिअरवरती केलेली बॅटिंग आणि त्याच कारणास्तव दाफलक आता कंट्रोलमध्ये, नियंत्रणामध्ये त्या बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाकरता. निर्णायक अंतिम षटक, पहिल्या डावाचं शेवटचं षटक करण येतात गोलंदाजी करता. नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करा टॉससाठी. जसं सत्र संपेल न्यू यंगस्टर कोरावळे बी आणि त्यांना फाईट करेल साई स्पोर्ट्स सरळगाव. आणखीन एक बिग फाईट मॅच प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. षटक 3 संपले. 10.33 धावगती, 31 धावा दाफलकावरती. स्टाकर एंडला नंदू, गोलंदाजीसाठी करण. पहिला बॉल राऊंड विकेटने टाकण्याचा प्रयत्न, धाव हवी आहे आणि ती धाव पूर्ण देखील झाले. व्हेरी गुड कॉलिंग. वाईड +1 मिळतात त्या एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 33. काय जबरदस्त कॉलिंग गेलं. विराजने अँटिसिपेशन आपण पाहिलं, त्याची सोबत लगेचच नंदूकडून देण्यात आली. वाईड बॉल गाईडलाईनच्या बाहेर होता. विकेट किपरचा बॅकअप आला नाही. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल बाजूला गेला आणि जी संधी बनली एक धाव घेण्याची, त्या संधीचं सोनं करण्यात आलेलं आहे. स्कोर आपण बघत आहोत डबल डिजिट डबल फिगर 33 धावा दाफलकावरती. लो फुल टॉस कमी गतीने टाकला होता, समोर चॉप केल्या. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. चांगला झेल संपादित होतो आणि सरते शेवटी जी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती 31 धाबेची, ती आता ब्रेक करण्यात आली आहे. प्रणयने पकडलाय सुंदर झेल आणि संपलाय मैदानावरती बॅटर विराजचा खेळ. हा दुसरा धक्का. नुकताच व्यासपीठावरती डोंगरनावे गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा उद्योजक नंदकुमारजी खुने उपस्थित झालेले आहेत. चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. 33ला दुसरा धक्का बसलाय. सलामीवीर विराज माघारी परतलेला आपण बघत आहोत. नंदूची सोबत देण्यासाठी स्वतः संघनायक संघ कर्णधार अक्षय या मॅचमध्ये 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करत आपल्याला पाहायला मिळतो. सध्या स्टाकर एंडला 33ला सध्या 2 लॉस, 5 चेंडू अजूनही बाकी. लाईन इथे खराब आहे. वन मोर वाईड, अजून एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड केली जाईल. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीने टीमची टोटल सध्या पोहोचली आतापर्यंत 34 धावा. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहे डीपमध्ये. व्हेरी गुड फिल्डिंग, ॲक्युरेट फेक आपण बघत आहोत. विकेट किपर एंडला मिळते ती फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगल धाव्याच्या सोबतीने धावासंख्या एकूण अंकित झाली आहे ती 35. 35 धावा सध्या दाफलकावरती. 13 चेंडू 1 धावेचं योगदान देत असताना मॅचमध्ये नंदूला आपण बघत आहोत. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. स्ट्राईक रेट त्याला देखील मेंटेन करावा लागेल. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. दर्जा होता, क्लास होता, गुणवत्ता होती नंदू नावाची. षटकार. न्यू यंगस्टर कोरावले टीम कॅप्टन प्रतिनिधी उपस्थित असाल तर फर्स्ट ऑफ ऑल आपला डिस्कोड कलेक्ट करा लगेचच. त्याचबरोबर साई स्पोर्ट्स सरळगाव टीम आपण देखील उपस्थित असाल तर आपला ड्रेसकोड कलेक्ट करा. वेस्ट ऑफ बाईट बीमर पंचांकडून आला सिग्नल. त्यानंतर आणखीन एक धाव सध्या दाफलकावरती ॲड केली जाईल. असं वाटलं होतं अंडर 30 स्कोर होईल की नाही, मात्र ज्या पद्धतीनं मागच्या 2 षटकात पलटवार केला, चांगली धावसंख्या उभारली. 42. नेक्स्ट बॉल फ्री हिट. हा ट्रॅकर फोर्स केला समोर. लॉंग ऑनला क्षेत्र रक्षक मात्र तो बनून राहील दर्शक. बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय झालाय, त्याच्या मस्तकावरती दस्तक देत लॉंग ऑन सीमा पार. फ्रीट वरती फुल टोल वसूल केलाय. नंदू ऑन फायर. आणखीन एक षटकार. त्याची फलंदाजी भरली. 16 चेंडूत इंडिव्हिज्युअल 31.
31 धाब्याचं योगदान सध्या तो देत असताना जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाकरता धावसंख्या षटकाराच्या सोबतीने पोहोचली होती आतापर्यंत 48 धावा. करणच्या विरोधात आतापर्यंत 4 बॉलमध्ये 17 रन आलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाकरता. स्टील 2 गो. अजूनही 2 चेंडू बाकी पहिल्या डावाचे. फुलर लेंथ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतात. ओव्हर द बॉलर रेट खेळायचं होतं. चंदूपाटचा संपर्क झाला नाही. सरते शेवटी बिमर आलेले 2 षटकार. त्यानंतर गोलंदाज करणनं सोडलेला हा सुटकेचा मोकळा श्वास. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 48. अंतिम चेंडू त्यावर देखील वाईडचा सिग्नल. अजून एक एक्स्ट्रा धाव आणि बॉल देखील पुन्हा नव्यानं टाकावं लागेल करणला. या षटकामध्ये आतापर्यंत हा 3रा वाईड टाकण्यात आलेला आहे गोलंदाज करणकडून. धावसंख्या 49. लास्ट डिलिव्हरी. 1 मोर वाईड. ऑफस्टॉनच्या बाहेर गाईडलाईनला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यामध्ये अपयश सातत्यानं आपण बघत आहोत. करणला आलेलं आहे. सुरुवात जयची इकॉनॉमिकल होती. ऋषीने देखील चांगली गोलंदाजी. मात्र हनुमंत आणि करण या 2 गोलंदाजांच्या अगेन्स्ट खोऱ्यानं धावा येत आहेत. 50 अप. लोवर फुल टॉस थ्रू द कव्हर्स. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. मिळते एक सिंगल सेकंडचा कॉल अक्षयकडून आणि त्या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना याचबरोबर औपचारिक पंचांची उद्घोषणा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. 52 बनवल्या गेल्या. 53चं टार्गेट सेट झालंय. नॉट आउट 18 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 33 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन नंदूचं जे या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण राहील जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाकरता. 52. लॉस ऑफ 2 विकेट इज द स्कोर आफ्टर एंड ऑफ 4 ओव्हर फ्रॉम टीम जय बजरंग कोंडे साखरे अँड टार्गेट इज 53 इन फ्रंट ऑफ ओमसाई आंबळे. टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा. लक्ष सुद्या पहिला डाव समाप्त झालेला आहे. न्यू यंगस्टर कोराळे बी संघ कर्णधार उपस्थित झालेले. साय स्पोर्ट्स सरलगाव संघ. आपण जर उपस्थित असाल, आपला प्रतिनिधी जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित असेल तर लगेचच आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करा. कंपल्सरी मिडिनिंगच्या दरम्यान टॉस हा या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम आहे. टॉससाठी ज्या टीमचा संघ कर्णधार उपस्थित नसेल त्या टीमला 2 धाब्याची पेनल्टी आणि तदनंतर जर डिले झालं, सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडल्यानंतर जर टॉससाठी तुम्ही रिपोर्टिंग केली तर 2 बॉलची पेनल्टी. अशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन या स्पर्धेचं आहे आणि जसं तुम्ही अधिकचा वेळ घ्याल तसतसा या स्पर्धेमध्ये पेनल्टीमध्ये देखील वाढ केली जाईल. लक्ष सुद्या. आज ग्रुप सी मधून जय बजरंग कोंडे साखरे संघ त्यांच्यासाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप शशिकांतजी शिंदे यांच्या वतीनं, ओमसाई आंबळे क्रिकेट संघासाठी दिनेशजी मार्के यांच्या वतीनं, न्यू यंगस्टर कोरावले क्रिकेट संघाकरता किशोरजी धस यांच्या वतीनं, साय स्पोर्ट्स सरलगाव क्रिकेट संघाकरता बड्डे बॉय समीरजी एनकर यांच्या वतीनं, जयनमान कोंडे साखरे क्रिकेट संघाकरता शशिकांतजी शिंदे यांच्या वतीनं, बाहुली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली या टीमकरता कुणालजी धस यांच्या वतीनं, पराग वारेस बालूक करता तुषारजी मार्के यांच्या वतीनं, जयनमान नडे करता देवीदासजी मार्के यांच्या वतीनं, मोरिया 11 पाडाळे या टीमसाठी विश्वासजी लिंगे यांच्या वतीनं, जयनमान वाघाचीवाडी या टीमसाठी जयदादा दस यांच्या वतीनं, तर जयगावदेव जांभुलवाडी या टीमसाठी सायलीला फोटोग्राफी मसा प्रकाशजी हरड यांच्या वतीनं आज स्पॉन्सरशिप आम्हाला लाभलेली आहे. ज्यांनी या स्पर्धेसाठी दातृत्व स्वीकारले तर सर्वांचं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. आज ग्रुप सी मधील खास करून लढतींसाठी मॅन ऑफ द मॅच सामन्यावरचं चषक आम्हाला ज्यांच्या वतीने लाभलं आहे ते श्री भास्करजी चंद्रकांत मार्के आणि त्याचबरोबर ई ग्रुपमधील जे 2 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत त्यासाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभले कुमार विश्वाजी दशरथ दस त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. संपूर्ण स्पर्धेसाठी मॅच बॉल सौजन्य श्री मयूरजी पद्माकर मार्के त्यांचं देखील स्वागत. यूट्यूब लाईव्हसाठी सौजन्य वैभवजी राजने सरपंच साकुर्ली त्यांचं देखील स्वागत. मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज फेमस बारको वडापाव शॉप मसा श्री महेशजी कथोरे यांच्या वतीनं, ट्रॉफी किरणजी मार्के यांच्या वतीनं त्यांचंही स्वागत आहे. बेस्ट बॉलरसाठी सिलिंग फॅन स्वर्गीय सोमनाथ दिघे यांच्या स्मरणार्थ दशरथजी दिघे यांच्या वतीनं, तर चषक रुपेशजी मार्के यांच्या वतीनं त्यांचं देखील वेलकम आहे. बेस्ट बॅटरसाठी देखील सिलिंग फॅन सागरजी भांडे यांच्या वतीनं, चषक मंगलजी दिघे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या वतीनं, ज्यांनी अनेकविध सरांमधून आमच्या या चेतन स्मृती चषकाच्या 29व्या पर्वात आमच्या मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य केलं, ज्यांची चांगली सोबत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला 29व्या पर्वात लाभली आहे
त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचं, दानशूर दात्यांचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. चला ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा. ओपनिंग पेर मैदानाकडे गेलेली आहे. 53 धाब्याचं टार्गेट सध्या सेट झालंय. महत्त्वपूर्ण सामना मैदानावरती आज निर्णायक तिसऱ्या दिवसातील ग्रुप सी मधील पहिला सुरू असताना आपण बघत आहोत. पहिल्या डावात 52 बनवलं गेल्या. 18 चेंडूत इंडिव्हिज्युअल 33 धाब्याचं योगदान आपण पाहिलं. त्या ठिकाणी बॅटर नंदूचं जो पहिल्या बॉलपासून थोडा स्ट्रगल करत होता, मात्र जसजसा तो विकेटवरती सेट झाला चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 18 चेंडू 38चं योगदान. त्याच कारणास्तव 52 पर्यंत पोहोचलेलं हे धावफलक आपण बघत आहोत. पहिल्या डावाच्या अंती जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाचा चेस डाऊन करायचं 53. 53चं टार्गेट. रिक्वायर्ड रन रेट 13.25चा आणि सलामीवीर या मैदानामध्ये आता उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ओमसाई आंबळे क्रिकेट संघाच्या वतीनं अक्षय आणि त्यांच्या समेत ऋषी. गोलंदाजीसाठी देखील पाहिलं तर अक्षय पाहायला मिळत आहेत, जे स्वतः संघनायक आहेत जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाचे. अक्षय विरुद्ध अक्षय असं बॅटल सध्या आपल्याला एन्जॉय करता येईल. 2 ए फॅक्टर सध्या मैदानावरती. अक्षयच्या सोबतीनं ऋषी सलामीवीराच्या भूमिकेत. 53 धाब्याचं टार्गेट. गोलंदाजी करत असताना थोडीशी नाखुश कामगिरी झाली. अंतिम 2 षटकात धावांची लयलूट झाली आणि त्याच कारणास्तव चेस डाऊन करत असताना आता सुरुवात जबरदस्त हवी आहे ओमसाई आंबेलेला. सामना सुरू होतोय. निर्णायक द्वितीय सत्र. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्कोअर लेगला फिल्डर उपस्थित होते, मात्र थ्रो थोडा उशिरानं आला. तितक्याच वेगानं स्ट्रायकरला परतलेले आपण बघत आहोत सलामीवीर ऋषी पवार यांना. पहिल्या चेंडूवरती 1 धाव अक्षयच्या बॅटमधून आणि 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना महत्त्वपूर्ण दुसऱ्या डावात आपण बघत आहोत ओमसाई आंबळे क्रिकेट संघाची सुरुवात झालेली आहे. साई स्पोर्ट्स सरलगाव संघ अजूनही आपण उपस्थित झाले नाहीत, लक्ष सुद्धा. मिस टाइम फटका, मात्र गोलंदाज आणि विकेट किपर यांच्या अगदी मध्यात चेंडू पडलेला आहे. स्टेट बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करत होते ऋषी पवार. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. बॅटच्या अगदी टो एंडवरती चेंडू जाऊन आदळला होता, मात्र फलंदाज सेफ आहेत, सुरक्षित आहेत. 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये निर्णायक अंतिम 2 षटकात जवळजवळ आय थिंक 38 धावा खर्च केलेल्या आहेत. पायचे रनचेस करत असताना त्या 38 धावा किती मागण्या ठरतील ओमसाई आंबळे क्रिकेट संघाला. ऑनलाईन सर्व व्ह्यूअरचं स्वागत. जे 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीनं आमच्यासोबत चेतन स्मृती चषकाच्या 29व्या पर्वात अगदी तिसऱ्या दिवसामध्ये देखील जॉईन झालेले आहेत. बॅकफुटवर थांबले. पूल करण्याचा प्रयत्न. मिस्टॅमिंग झेलची संधी. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जज करत होता इनफिल्ड मधून. त्याचं जजमेंट चुकलं. लास्ट मोमेंटला झेल त्याच्या हातातून निसटतोय आणि ऋषी पवार सारख्या इतका दमदार फलंदाजाला या मॅचमध्ये मिळते जीवदान. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद सध्या त्याला प्रदान झालाय. पायसा येणाऱ्या कालावधीत कशा पद्धतीनं उपद्रव त्याच्या बॅटमधून केला जाईल हे षटक संपण्याच्या आत जर साई स्पोर्ट्स सरलगाव संघ उपस्थित झाला नाही तर 2 धाब्याची पेनल्टी आणि तदनंतर सामना संपण्याच्या आत जर उपस्थित झाले नाही तर 2 बॉलची पेनल्टी. असं पेनल्टीचं इम्प्लिमेशन आमच्या पर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे मॅनेजमेंट कमिटीकडून. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. जशी सुरुवात जयेशनं केली होती पॉवर प्लेमध्ये ओमसाई आंबळे क्रिकेट संघाकरता, तशीच कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका अदा करत असताना अक्षयनं समर्पक सुरुवात या डावामध्ये केली आहे, ती जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाकरता. 4 बॉलच्या अंती अवघ्या 2 धावा धावफलकावरती. 1 डॉट स्टील टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेमध्ये 53 रनचेस करत असताना सुरुवात अपेक्षित होती दमदार, मात्र ती झाली नाही. याचं कारण आहे गोलंदाज अक्षयनं केलेली वेगवान गोलंदाजी. सातत्यानं अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं होतो या षटकात. बॅकफुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न करत होते. लाईन चांगली पाहायला मिळाली. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. तदनंतर बॉल थोडा खाली राहिला. बॅकअप आला एसटी रक्षकाचा. आणखीन एक डॉट चेंडू सध्या आपण बघत आहोत.
इनसाइड आउट ओव्हर द कव्हर स्किल्ड आहेत कॉपी बुक स्टाईल षटकाचा शेवट दमदार बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बॉल सोडती रूप येतो तो चौकार. अंतिम चेंडूवरचा शॉट रिप्ले थ्रू आपण बघूयात. रूम क्रिएट केला इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळलंय आणि काय जबरदस्त फिनिशिंग केलंय ते निर्णायक शेवटच्या चेंडूचं. अक्षयच्या बॅटमधून दमदार सुरुवात 4 षटकाचा समारोप 6 धावा बनवला गेला. रिक्वायर्ड रन रेट 15.67 धावेचा. 18 चेंडू आणि 18 चेंडू अजूनही विजयासाठी त्या ठिकाणी आवश्यकता 47 धावेची. पहिलं षटक संपलंय. साई स्पोर्ट्स सरलगाव संघ कर्णधार किंवा प्रतिनिधी टॉससाठी उपस्थित झाले नाही. त्याच कारणासह आता 2 धाव्याची पेनल्टी त्या टीमला डिक्लेअर केलेली आहे मॅनेजमेंट कमिटीनं. नियोजित वेळेत न्यू यंगस्टर कोराळे बी टीमचे कॅप्टन उपस्थित झाले होते आणि जसजसा तुम्ही जास्त वेळ घ्याल हा सामना संपला तरी देखील आपण उपस्थित नसाल तर मात्र मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं बॉलची पेनल्टी त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल. लक्ष सुद्धा काल देखील 2 टीमला ही पेनल्टी आम्ही इम्प्लिमेंट केलेली आहे. विराज गोलंदाजीसाठी महत्त्वपूर्ण डावाचं दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. आउटफील्डचे दरवाजे आता खुलेले झालेले आहेत. डीपमध्ये बॅकअप करण्यासाठी ऑन साईडला 4 फिल्डर लॉंग ऑन त्याचबरोबर काउ कॉर्नर मिड विकेट त्या समेत आपण बघतो स्कोअर लेगला लॉंग ऑफ थोडा वाढ शुभा करण्यात आला. सुरुवात लो फुल टॉसनं बैठक स्ट्रोक ऑन साईडला दिशा दिली. मिस्टेक झाले फिल्डरकडून बॉल थोडा बाजूला गेला. दुसरी धाव आणि तो ऋषी पवारनं स्ट्रायकर रेडला अगदी सहजरित्या पूर्ण केलेली आहे. 2च्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत. पोचले पुढे ती आतापर्यंत 8 या आकड्यावर 8 ऑन बोर्ड. 8 धावा दाखल करते. आज देखील 10 मॅचचं मोठं शेड्यूल आहे. सो सर्व सहभागी संघांना विनंती आहे आपण देखील लगेचच वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य करणं गरजेचं राहील. 2 धाव्याच्या सोबतीनं स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 8 या आकड्यावरती ऋषी सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर नेला. 3 चेंडू 3 धावेचे योगदान. 4 चेंडूत एका चौकारांशी 5चं योगदान देत असताना आपण बघत आहोत अक्षयला सध्या नॉस्टा करेला 17 चेंडू 45 हे समीकरण. लाईन येते चांगले राऊंड ऑफ ॲक्शन. टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा आउट स्विंग झाला. चांगलं कंट्रोल आपण बघत आहोत. राऊंड विकेटनं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असतात नैसर्गिक कोन बनत असतो. नॅचरल अँगल क्रिएट होतो आणि त्याचा फायदा जसा पहिल्या डावामध्ये ऋषी जयेशनं घेतला तसाच फायदा सध्या विराज देखील घेत असताना आपण बघत आहोत. डॉट चेंडू धावसंख्या स्थिर अवघ्या 8 धावा दाखल करती. लाऊड अपील करण्यात आलं होतं. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं देखील गेलं मात्र पंचांचा अधिकृत इशारा आणखीन एक निर्धाव चेंडू. शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते ऋषी पवार. ऑफस्टम्पच्या बाहेर कमिट झाले होते. त्याच कारणासह पंचांनी लास्ट मोमेंटला त्याची मुवमेंट पाहिली. वेल डिसिजन चांगला निर्णय राज बोरीसरांच्या माध्यमातून जे MCAचे नामांकित पंच आहेत. स्वतः चांगले उत्कृष्ट लेदर बॉल आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटर आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय डीप मध्ये लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल वेस्ट ऑफ हाईट इट इज अ बीमर आणि त्या बीमर वरती येणाऱ्या या महत्वपूर्ण 6 धावा डावाला कलाटणी देणाऱ्या या टोटली 7 धावा हा सत्ता. थँक्यू डीजे. पहिल्या धावेची बरसात झाली होती. या मॅचमध्ये देखील आता एक्स्ट्रा धाब्यानंतर जसं पहिल्या डावामध्ये कलाटणी मिळाली होती बॅटिंग टीम करता ती कलाटणी मिळेल का हे देखील पाहणं उत्सुक असेल. नेक्स्ट बॉल फ्रीट संधी ऋषी पवारला 7 धाव्याच्या मदतीनं स्कोर 15 या आकड्यावर. फ्रीट वरती लो फुल टॉस कमी गतीने टाकण्यात आलेला. ऑन साईडला दिशा दिली. एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल करतायत. फंबल
बॅकअप जोपर्यंत डीप मधून दिलं जाईल तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. तिसऱ्या धाब्याचा कॉल अक्षयचा आणि स्ट्रायकर एंडला तो वेगाने आता परतला. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3च्या सोबतीनं टीमची टोटल सध्या पोहोचते पुढे आतापर्यंत 18 या आकड्यावरती. 53चा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये हे टार्गेट चेस डाऊन करत असताना आपण बघत आहोत ओमसाई आंबेलेला जय बजरंग कोंडे साखरेच्या अगेन्स्ट. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. ओ बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, बॉल बाउन्सच झाला नाही. जसा तो फुलर लेंथवरती पडला तिथून खालीच राहिला. अचंबित झाले अक्षय. जो बाउन्स त्यांना अपेक्षित होता तो बाउन्स या चेंडूवरती मिळाला नाही. निर्धाव चेंडूची झाली, संगता डॉट बॉलची झाली समाप्ती. टीमची टोटल सध्या दाफलकावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळतीये आतापर्यंत 18 या आकड्यावर. लोवा फुलटॉस बॉलर्स बॅक ड्राईव्ह, मिड ऑफला बॅकअप अवेलेबल आहे अक्षयचं. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता त्या ठिकाणी गोलंदाज विराज, मात्र बॅकअप अवेलेबल झाला तोपर्यंत बनली गेली ती एक सिंगल. षटक क्रमांक 2 संपलं ज्यामध्ये 13 धावा आल्या बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेले क्रिकेट संघाकडून. आणि कॉम्पॅरेटिव्ह टू फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकामध्ये थोडासा धावसंख्येचा वेग वाढलाय, धावफलकाची गती वाढली आहे. ती 53 धावसंख्येचा पाठलाग चेस करत असताना 2 षटकात 9.50 धाब्याच्या धावगतीने विदाऊट लॉस 19 बनवल्या गेल्या. 12 चेंडू आणि 12 चेंडूत अजूनही 17.00 धाब्याची आवश्यक धावगती. रन समेत त्या ठिकाणी 34, विजयासाठी 34. साई स्पोर्ट्स सरलगाव संघ, संघ कर्णधार किंवा प्रतिनिधी जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर लगेचच आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. सर शेवटी रोहन उपस्थित झालेले आहेत, वेलकम आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपला डिस्कोड कलेक्ट करा. बारा चेंडू 34 धावा आहे समीकरण. मॅचचा मोमेंटम ब्रेक करू नका, रिदम ब्रेक करू नका. फिल्डिंग करणारा संघ जय बजरंग कोंडे साखरे, संघ कर्णधार अक्षय अँड ऑल टीम. 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 4 मिनिटाच्या आत तुम्हाला हे निर्णायक तिसरं षटक टाकून कंप्लीट करायचंय. 12 चेंडू 34 धावा आहे समीकरण. बरोबर 10:01 पहिला चेंडू या डावाचा पडला होता जेव्हा रनचेससाठी अक्षय आणि ऋषी मैदानामध्ये दाखल झाले होते. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन या मॅचमध्ये आपण बघत आहोत. सध्या देण्यात आलेले ते अक्षयच्या बॅटमधून 6 धाब्याचं, त्या समेत ऋषीच्या बॅटमधून आतापर्यंत एकंदरीत 12 धाब्याचं. 19 धावा बनवल्या गेल्या. 12 चेंडू 34 धावा. रिक्वायर्ड रन रेट 17.00 धाब्याचा. निर्णायक तिसरं षटक गोलंदाजीसाठी तुषार. स्पीडअप गरजेचं राहील अक्षय अँड ऑल टीम. 12 चेंडू 34 धावा. व शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, बॅकफुटवर थांबले, हुक करत असताना स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बॉल ओव्हर दी रोप. बॉल निघून चालला डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बॉल ओव्हर दी रोप. अक्षयच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 23. क्लीन बोल्ड, चांगला इन स्विंगर, लाईन मिस केली, मिडल स्टिक उखाडली, त्रिफळाचीत, फलंदाज बाद. पहिला धक्का ओमसाई आंबेलेला. मागच्या चौकारानंतर लगेचच वेगानं उत्तर दिलंय त्या ठिकाणी गोलंदाज तुषारनं. पहिलं सुयश. पहिलं सुयश मिळतंय त्या ठिकाणी. फिल्डिंग करत असताना जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाला 3 मिनिटं आहेत. अमोल अँड ऑल टीम, अक्षय अँड ऑल टीम एसिडीज. फिल्डिंग लगेचच सेट करा. 10 चेंडू 30 धावा आहे समीकरण.
पहिले सुयश तुषारला मिळते ते डावाच्या 14व्या चेंडूवरती. 10 चेंडू 30 धावा हे समीकरण न्यू बॅटर मैदानावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश पवार ज्युनियर ऑलराऊंडर. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगलजी दिघे उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या वतीनं बेस्ट बॉलरसाठी आपल्याला ट्रॉफी लाभलेली आहे. त्यांचं देखील वेलकम आहे. या पण व्यासपीठावरती 10 चेंडू 30 धावा हे समीकरण कंपल्सरी चेस हा रूल आहे या टुर्नामेंटचा. लो फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग फटका, झेलची संधी, मिडविकेटला क्षेत्ररक्षक त्याचं चांगलं जजमेंट आणि लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय. आल्या पावली माघारी परतलाय तो फलंदाज JP अर्थातच जयेश पवार. दोन्ही संघाच्या संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. यानंतर लगेचच आपण टॉस कव्हर करणार आहोत. न्यू यंगस्टर कोरावळे B आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स सरलगाव अशी लढत ग्रुप C मधील पहिल्या फेरीतील दुसरी यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. जयदादा दस यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा हा निर्णायक दुसरा सामना तिसऱ्या दिवसातील आणि त्याचा टॉस कव्हर करत आहोत. लागोपाठचा 2 विकेट आणि तदनंतर कमबॅक आपण बघत आहोत करण्यात आलेले आहे. गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात आता आक्षेप घेतला आय थिंक त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमनं एससीडीज चेक गोलंदाजीसाठी ऑब्जेक्शन आहे. त्याच कारणासह आता थर्ड अंपायरला मैदानामध्ये दाखल व्हावं लागेल. मंदार राणे सर देखील आता उपस्थित झाले, त्यांचं देखील वेलकम आहे. लगेचच आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत मैदानामध्ये दाखल व्हा. आज जो टाकलेला चेंडू आहे तो चेक करायचा एससीडीज. न्यू यंगस्टर कोरावळे B टीम संघ कर्णधार योगेशनं टॉस जिंकला. डिसिजन बॉल फर्स्ट. ओके, रोहन अँड ऑल टीम बॅटिंगसाठी रेडी राहा पहिल्या डावात. फार डिलिव्हरी जो साशंक जो संशय दोन्ही बॅटरच्या मनात निर्माण झाला होता तो आता दूर करण्यात आलेला आहे. थर्ड अंपायर मंदार राणे सर जे आज उपस्थित झालेले त्या स्पर्धेमध्ये थांबून कट करण्याचा प्रयत्न करत होते. विकेट किपरला भेदलं, फाईन लेगला देखील भेदलं. बॉल चाललाय रोहित शर्मा स्टँडच्या समोर डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत 27. आतापर्यंत 27 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 26 धाब्याची आवश्यकता. 26 रिक्वायर्ड फॉर विक्टरी इन रिमेनिंग 7 बॉल. न्यू बॅट्समन समीर हरनेला आपण बघत आहोत, ज्याच्या बॅटमधून हा चौकार नुकताच आलेला आहे. डाऊन द लेग स्टिक वेगवान चेंडू त्याला फक्त दिशा देत असताना चौकार वसूल केलाय समीरनं. धावसंख्या 27. फुल लेंथ होता, लाऊड बिल. LBW लेग बिफोर विकेटसाठी मात्र पंचांचा स्पष्ट नकार आलेला. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप त्याच कारणासह हा नकार आपण बघत आहोत. स्वीकृती आली नाही. निर्धाव चेंडूनं ओव्हर नंबर 3 जागेल कंप्लीट. ज्या निर्णायक तिसऱ्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी तुषारची अवघ्या 8 धावा त्यानं खर्च केल्या. महत्वपूर्ण 2 धक्के त्यानं दिले बॅटिंग करत असताना ओमसाई आंबेलेला. आणि या मॅचमध्ये आता इक्वेशन अंतिम षटकात जय बजरंग कोंडे साखरेच्या अगेन्स्ट 53चा पाठलाग करत असताना ओमसाई आंबेलेच्या समोर 6 चेंडू 26. 26 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 6. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष सुद्धा.
6 चेंडू 26 धावा आहे समीकरण. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष असू द्या. विकास गोलंदाजीसाठी येतात. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. ऋषी पवार अजूनही ऑन द विकेट. सध्या स्ट्रायकर एंडला ज्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, पायाचं फिनिशिंग टच आता तो कसा देईल. सुरुवात हवी तशी कॉन्फिडेंटली त्याची देखील होती, जशी पहिल्या डावामध्ये नंदूची आपण पाहिली होती. मात्र नंदूनं फिनिशिंग टच चांगला दिला होता. 18 बॉलमध्ये 33 धावा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्यूट करण्यात आल्या होत्या विथ द बॅट, जेव्हा तो पहिल्या डावात बॅटिंग करत होता. पाहायचं या मॅचमध्ये 6 चेंडू 26चं इक्वेशन समोर असताना आता ऋषी पवार कशा पद्धतीनं स्ट्रॅटजी इम्प्लिमेंट करतील. स्पीडअप गरजेचं राहील. अक्षय आणि ऑल टीम ऑलरेडी 17 मिनिटं तुम्ही 2 षटकांसाठी घेतली, 3 षटकांसाठी घेतली आहेत. मात्र 2 मिनिटं जी ड्रिंकब्रेकची होती ती देखील लेस केली आहे. थोडाफार व्यत्यय देखील आला होता मैदानात चेक गोलंदाजीसाठी, ते टाइम देखील लेस केलेले, लक्ष असू द्या. 6 चेंडू 26 धावा आहे समीकरण. पंचांचा डेड बॉलचा सिग्नल आलेला आहे. 6 चेंडू 26 धावा आहे समीकरण. 26 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 6. ऑन साइडला लॉफ्टेड हिट, डाऊन द ग्राउंड, स्टेट हिट अँड गेट हिट. लॉंगर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दमदार फटकार ऋषी पवारची निर्णायक अंतिम षटकात. 6 बॉल 26चं समीकरण असताना ही धमाकेदार सुरुवात. पहिला मॅक्सिमम षटकार. थांबले, पॉज घेतला, ऑन साइडला हुक करण्यात आलाय. स्कोर लेगला डीप मध्ये बॅकअप अवेलेबल आहे. मिळते एक सिंगल. सेकंडचा कॉल ऋषी करतात आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात नॉन स्ट्रायकर एंडला समीर धावचित झालेले आहेत. 1+ विकेट. याचबरोबर 34 धावा दाफलकरवरती. तिसरा धक्का बसतोय ओमसाई आंबळे क्रिकेट संघाला. चौतीसला 3 धक्के बसलेले आहेत. 4 चेंडू 19 धावा आहे समीकरण. न्यू बॅट्समन हनुमंत पवार सध्या नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्राईक ऋषीकडे हवी आहे, याच उद्देशानं दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात समीरनं त्याची विकेट बहाल केलेली आहे, सॅक्रिफाईस केलेली आहे. 4 चेंडू 19 आहे समीकरण. महत्वपूर्ण सामना सध्या मैदानावरती सूर्य वेळ जास्त घेत्या, लक्ष सुद्या. जय बजरंग कोंडे साखरे. स्पीडअप गरजेचं राहील, जास्त टाइम स्पेंड करू नका, लक्ष सुद्या. 4 चेंडू 19 हे समीकरण या मॅच मध्ये. लोवो फुलटॉस बॉल, संधी होती, तिचं सोनं झालं नाही. आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRA ची मागणी केली होती, मात्र ऑनफिल्ड अंपायर स्कोलिंग अंपायरने सांगितलं बॉल पायावरती आदळलाय. रिव्ह्यू ऍप्लिकेबलच नव्हता. तीन चेंडू 19 धावा आहे समीकरण. शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग इथे देखील जुळलं नाही. ऋषी पवार स्वतःवरती थोडा नाखुश आहे, नाराज आहे या मॅच मध्ये विथ द बॉट. त्याला हवं तसं कॉन्ट्रीब्युशन दिला नाही, स्वतःवरती तो थोडासा नाउत्साही नाउमेद आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या बॅटमधून हवं तसं योगदान आलं नाही, हवं तसं कॉन्ट्रीब्युशन आलं नाही. आणि 2 चेंडू 19चं समीकरण. सामना थोडासा आवाक्याबाहेर गेलाय. स्विच हिट रिव्हर्स टीम. रिव्हरचा प्रयत्न, सरते शेवटी फक्त पराभवातील अंतर कमी केलं जाऊ शकतं. चौकार आला, 2 बॉल्स ओव्हर दिलो ड्रीप थर्डमॅनला. आणि या चौकाराच्या सहाय्याने धावासंख्या आपण बघतो पोहोचली पुढे. ते आतापर्यंत 34. 34 धावा सध्या दाफलकवरती. आणि तदनंतर ऍड होणारा या 4 धावा सुधारित दाफलक असेल 38-38. 1 चेंडू 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये.
स्विच इट रिव्हर्स अटेम. षटकारांना डाव संपला जरूर, मात्र झाला उशीर. तोपर्यंत विजय संपादित केलाय या मॅच मध्ये 9 धाब्यानं. जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघानं. वेल प्ले, मनपूर्वक अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जय बजरंग कोंडे साखरे. टफ अँड हार्ड लक ऋषी त्यासमेत अंकुश अँड ऑल टीम, अर्थातच ओमसाई आंबळे. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती 52 पहिल्या डावात बनवल्या गेल्या. 2 धक्के बसले होते. चेस डाऊन करत असताना ऋषी पवारनं 13 चेंडूत 29 बनवल्या, मात्र मिडल ओव्हर्सला हवी तशी धावगती राखता आली नाही. सो सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. 18 चेंडू इंडिव्हिज्युअल नॉट आउट 33. 33 धाब्याचं ज्याचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं.